रामराम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 5व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. पंचमोऽध्यायः. विनियोगः. ॐ अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्रऋषिः महासरस्वती देवता अनुष्टुप् छन्दः भीमा शक्तिः भ्रामरी बीजं सूर्यस्तत्त्वं सामवेदस्वरूपं महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोगः. ध्यानम्. ॐ घण्टाशूलहलानि शङ्खमुसले चक्रन्धनुस्सायकौ हस्ताब्जैर्दधतीन् घनान्तविलसच् छीतांशुतुल्यप्रभां गौरीदेहसमुद्भवान् त्रिजगता माधारभूतां महा पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम्. ॐ क्लीं ऋषिरुवाच. पुरा शुम्भनिशुम्भाभ्यामसुराभ्यां शचीपतेः त्रैलोक्ये यज्ञभागाश्च ऋता मदबलाश्रया तावेव सूर्यतान्तद्वदधिकारं तथैन्दवं कौबेरमथयाम्यां च चक्राते वरुणस्य च तावेव पवनिर्धिं च चक्रतुर्वहनिकर्म च ततो देवा विनिर्धूता भ्रष्टराज्यः पराजिताः ऋताधिकारास्त्रिदशास्ताभ्यां सर्वे निराकृताः महासुराभ्यां तान् देवीं संस्मरन्त्यपराजितां तयास्माकौ वरो दत्तो यथापत्सु स्मृताखिलाः भवता नाशयिष्यामि तत्क्षणात् परमापदः इति कृत्वा मतिं देवा हिमवन्तन्नगेश्वरं जग्मुस्तत्र ततो देवीं विष्णुमायां प्रतुष्टुः. देवा ऊचुः नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियतः प्रणतास्मतां रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः. ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः. कल्याण्यै प्रणतां वृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः. नैरृत्यै भूभृताल्लक्ष्म्यै शर्वाण्ये ते नमो नमः. दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः. अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः. नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः। चितिरूपेण या कृष्ण मेतद्व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। स्तुतासुरः पूर्वमभीष्टसंश्रयात् तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदः। या साम्प्रतैश्चोदत दैत्यतापितै रस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते। या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति नः सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभिः। ऋषिरुवाच एवं स्तवादियुक्तानां देवानां तत्र पार्वती
स्नातुमभ्याययौ तो ये जाह्नव्या नृपनन्दन सा ब्रवीत्तान् सुरान् सुभ्रूर्भवधिस्तूयतेऽत्र का शरीरकोशतश्चास्या समुद्भूता ब्रवीच्छिवा स्तोत्रं ममैतत् क्रियते शुम्भदैत्यनिराकृतैः देवैः समेतैः समरे निशुम्भेन पराजितैः शरीरकोशाद्यत्तस्याः पार्वत्या निःसृताम्बिका कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु गीयते तस्या विनिर्गतायान्तु कृष्णाभूत् सापि पार्वती कालिकेति समाख्याता हिमाचलकृताश्रया ततोऽम्बिकां परं रूपं बिभ्राणां सुमनोहरं ददर्श चण्डो मुण्डश्च भृत्यौ शुम्भनिशुम्भयोः ताभ्यां शुम्भाय चाख्याता अतीव सुमनोहरा काप्यास्ते स्त्री महाराज भासयन्ती हिमाचलं नैव तादृक्क्वचिद्रूपं दृष्टं केनचिदुत्तमं ज्ञायतां काप्यसौ देवी गृह्यतां चासुरेश्वर स्त्रीरत्नमतिचार्वङ्गी द्योतयन्ती दिशस्त्विषा सा तु तिष्ठति दैत्येन्द्र तां भवान् द्रष्टुमर्हति यानि रत्नानि मणयो गजाश्वादीनि वै प्रभो त्रैलोक्ये तु समस्तानि साम्प्रतं भान्ति ते गृहे ऐरावतः समानीतो गजरत्नं पुरन्दरात् पारिजाततरुश्चायन् तथैवोच्चैश्रवाहयः विमानो हंससंयुक्तमेतत्तिष्ठति तेऽङ्गणे रत्नभूतमिहानीतै यदासीद्वेधसोद्भुतं निधिरेष महापद्मस्समानीतो धनेश्वरात् किञ्जलकिनिन्ददौ चाब्धिर्मालाममलानपङ्कजां छत्रन्ते वारुणङ्गेः काञ्चनस्रावितिष्ठति तथा यंस्यन्दनवरो यः पुरासीत प्रजापतेः मृत्योरुत्क्रान्तिदानाम शक्तिरीशत्वयारुता पाशः सलिलराजस्य भ्रातुस्तव परिग्रहे निशुम्भस्याब्धिजाताश्च समस्ता रत्नजातयः वह्निरपि ददौ तुभ्यमग्निशौचे च वाससि एवं दैत्येन्द्ररत्नानि समस्तान्यारुतानि ते स्त्रीरत्नमेषा कल्याणी त्वया कस्मान्यगृह्यते ऋषिरुवाच निशम्येति वचः शुम्भस् तदा चण्डमुण्डयोः प्रेषयामास सुग्रीवन् दूतं देव्या महासुरम् इति चेति च वक्तव्या सा गत्वा वचनान्मम यथा चाभ्येति सम्प्रीत्या तथा कार्यं त्वया लघु स तत्र गत्वा यत्रास्ते शैलोद्देशेति शोभने सा देवी तां ततः प्राह श्लक्षणं मधुरया गिरा दूत उवाच देवि दैत्येश्वरशुम्भस्त्रैलोक्ये परमेश्वरः दूतोऽहं प्रेषितस्तेन त्वत्तः सकाशमिहागतः अव्याहताज्ञः सर्वासु यः सदा देवयोनिषु
निर्जिताखिलदैत्यारिस् स यदाह शृणुष्व तत् मम त्रैलोक्यमखिलं मम देवावशानुगाः यज्ञभागानहं सर्वानुपाश्नामि पृथक् पृथक् त्रैलोक्ये वररत्नानि मम वश्यान्यशेषतः तथैव गजरत्नै च हृत्वा देवेन्द्रवाहनं क्षीरोदमथनोद्भूतमश्वरत्नं ममामरैः उच्चैश्रवससंज्ञं तत् प्रणिपत्य समर्पितं यानि चान्यानि देवेषु गन्धर्वेषु रगेषु च रत्नभूतानि भूतानि तानि मय्येव शोभने स्त्रीरत्नभूतान् त्वां देवीं लोके मन्यामहे वयं सा त्वमस्मानुपागच्छ यतो रत्नभुजो वयं मां वा ममानुजं वापि निशुम्भमुरुविक्रमं भज त्वं चेञ्चलापाङ्गी रत्नभूतासि वै यतः परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यसे मत्परिग्रहात् एतद्बुद्ध्या समालोच्य मत्परिग्रहतां व्रज ऋषिरुवाच इत्युक्ता सा तदा देवी गम्भीरान्तस्मिता जगौ दुर्गा भगवती भद्रा ययेदन्धार्यते जगत् देव्युवाच सत्यमुक्तं त्वया नात्र मिथ्या किञ्चित् त्वयोदितं त्रैलोक्याधिपतिः शुम्भो निशुम्भश्चापि तादृशः किं त्वत्र यत् प्रतिज्ञातं मिथ्या तत् क्रियते कथं श्रूयतामल्पबुद्धित्वात् प्रतिज्ञाया कृता पुरा यो मां जयति सङ्ग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिबलो लोके समे भर्ता भविष्यति तदा गच्छतु शुम्भोऽत्र निशुम्भो वा महासुरः मां जित्वा किञ्चिरेणात्र पाणिं गृह्णातु मे लघु दूत उवाच अवलिप्तासि मैवं त्वं देवि ब्रूहि ममाग्रतः त्रैलोक्ये कः पुमांस्तिष्ठे दग्रे शुम्भनिशुम्भयोः अन्येषामपि दैत्यानां सर्वे देवा न वैयुधे तिष्ठन्ति सम्मुखे देवीं किं पुनः स्त्रीत्वमेकिका इन्द्राद्याः सकला देवास्तस्थुर्येषान्न संयुगे शुम्भादीनां कथं तेषां स्त्रीप्रयास्यसि सम्मुखम् सा त्वं गच्छ मयैवोक्ता पार्श्वं शुम्भनिशुम्भयोः केशाकर्षणनिर्धूत गौरवामागमिष्यसि देव्युवाच एवमेतद्बलिशुम्भो निशुम्भश्चातिवीर्यवान् किं करोमि प्रतिज्ञा मे यदनालोचिता पुरा सत्वं गच्छ मयोक्तं ते यदेतत्सर्वमादृतः तदा चक्ष्वासुरेन्द्राय स च युक्तं करोतु तत् ॐ श्रीमार्कण्डेयपुराणे श्रीजगदम्बार्पणमस्तु. या उत्तम चरित्राचे रुद्र ऋषी, महासरस्वती देवता, अनुष्टुप छंद, भीमाशक्ती, भ्रामरी बीज, सूर्यतत्व, सामवेद स्वरूप, महासरस्वती प्रीत्यर्थ उत्तम चरित्रा पाठाच्या ठिकाणी विनियोग आहे. ध्यान. जी आपल्या करकमलामध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण धारण करते,
शरद ऋतूत आकाशात शोभत असलेल्या चंद्राप्रमाणे जिची कांती आहे, जी त्रैलोक्याला आधारभूत आहे, जिने शुंभ इत्यादी दैत्यांचा वध केला आहे आणि जी गौरीच्या देहापासून उत्पन्न झाली आहे, त्या महासरस्वती देवीचं मी निरंतर भजन करतो. ऋषी म्हणतात, प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ या दैत्याने बलाने उन्मत्त होऊन इंद्राचं त्रैलोक्याचं राज्य आणि यज्ञभाग हरण केला. ते दोघे सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुणाचा अधिकार चालवू लागले. वायू आणि अग्नीचं कार्यही ते दोघेच चालवू लागले. त्या दोघांनी सर्वांचा अपमान करून, त्यांचा पराभव करून, अधिकार काढून घेऊन त्यांना स्वर्गातून हाकलून लावलं. तेव्हा त्या दुष्ट दैत्याने अधिकार हरण करून हाकलून दिलेले सर्व देव त्या अपराजिता देवीचं स्मरण करू लागले. देव मनात म्हणाले, त्या देवीने आपणास असा वर दिला आहे की संकटकाळी तुम्ही माझं स्मरण केलं तर त्या क्षणी तुमची सर्व मोठी संकट मी नाहीशी करीन. ह्याप्रमाणे विचार करून पर्वतश्रेष्ठ हिमालय पर्वतावर जाऊन विष्णूची माया असलेली ती देवी, तिची सर्वजण स्तुती करू लागले. देव म्हणाले, महादेवीला नमस्कार असो. कल्याण होण्यास कारणीभूत अशा देवीला सतत नमस्कार असो. मूळ प्रकृती मंगलकारिणी देवीला नमस्कार असो. आम्ही नित्य त्या जगदंबेला वंदन करतो. रौद्र स्वरूपी देवीला नमस्कार करतो. नित्या, गौरी, धात्री अशा देवीला नमस्कार असो. चंद्रप्रकाशाप्रमाणे कांतिमान, चंद्रस्वरूपी आणि सुख देणाऱ्या देवीला सतत नमस्कार असो. शरण येणाऱ्यांचं कल्याण करणारी समृद्धी आणि सिद्धिरूपी देवीला आम्ही पुन्हा नमस्कार करतो. जी नैरऋत्या, राजांची लक्ष्मी आणि जी शिवाची पत्नी, तिला आमचा वारंवार नमस्कार असो. दुर्गा, जी संकटातून रक्षण करणारी, सर्वांची मूळ सारभूता, सर्व कार्य करणारी, कृष्णा आणि धूम्र स्वरूपाच्या देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत शांत आणि अतिशय भयंकर रूप धारण करणाऱ्या देवीला सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी विष्णूची माया अशी म्हटली जाते, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी चैतन्य रूप अशी म्हटली जाते, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. तिला सतत नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी बुद्धी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी निद्रा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार. पुन्हा पुन्हा नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी क्षुधा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार. पुन्हा पुन्हा नमस्कार. जी देवी प्राणीमात्रांच्या ठिकाणी प्रतिबिंब रूपाने राहिली आहे, तिला आमचा नमस्कार. तिला नमस्कार असो. वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शक्ती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार. वारंवार नमस्कार. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी अभिलाषा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. नमस्कार. सतत नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी क्षमा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. नमस्कार असो. वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जाती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार. पुन्हा पुन्हा नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी लज्जा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार. पुन्हा पुन्हा नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी शांती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार. पुन्हा पुन्हा नमस्कार. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी श्रद्धा रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. सतत नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी शोभा रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो. नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी लक्ष्मी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार. तिला नमस्कार असो. वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी वृत्ती रूपाने स्थिर आहे, तिला नमस्कार असो. नमस्कार असो.
वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी स्मृती रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो, नमस्कार असो, पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दया रूपाने स्थित आहे, तिला त्रिवार नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी तुष्टी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मातेच्या रूपाने स्थित आहे, तिला त्रिवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी भ्रांती रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो, नमस्कार असो, तिला सतत नमस्कार असो. जी देवी सर्व जीवांच्या इंद्रियांची अधिष्ठात्री देवी आहे आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये व्यापून राहिली आहे, अशा त्या सर्व व्यापक शक्तिरूपी देवीला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. जी देवी चैतन्य रूपी सर्व जगाला व्यापून राहिली आहे, तिला नमस्कार असो, नमस्कार, वारंवार नमस्कार असो. पूर्वी आपलं इच्छित प्राप्त झाल्यामुळे देवाने जिचं स्तवन केलं, त्याप्रमाणे इंद्राने पुष्कळ दिवसांपर्यंत जिची आराधना केली, ती शुभकारक सर्व समर्थ देवी आमचं कल्याण आणि मंगल करो आणि आमच्या सर्व आपत्ती नष्ट करो. सांप्रत उन्मत्त दैत्यांपासून छळले गेलेले आम्ही सर्व देव त्या परमेश्वरीला नमस्कार करत आहोत आणि भक्तीने नम्र झालेल्या पुरुषांकडून स्मरण होताच जी तात्काळ सर्व आपत्तींचा नाश करते, ती जगदंबा आमचं संकट दूर करो. ऋषी म्हणतात, हे राजा, याप्रमाणे जेव्हा देव स्तुती करत होते त्यावेळी गंगे स्नान करण्याकरता पार्वती देवी तिथे आली होती. सुंदर मुकुटी असलेल्या पार्वतीने देवांना विचारलं, आपण इथे कोणाची स्तुती करत आहात? तेव्हा पार्वतीच्या शरीरकोशातून प्रकट झालेली शिवादेवी म्हणाली, शुंभ दैत्याकडून पळून लावलेल्या आणि निशुंभ दैत्याने युद्धात पराभूत केलेल्या सर्व देवांकडून हे माझं स्तवन केलं जात आहे. पार्वतीच्या शरीरकोशातून अंबादेवी उत्पन्न झाली, म्हणून तिला सर्व लोकांमध्ये कौशिकी असं म्हणू लागले. कौशिकी त्या शरीरकोशातून प्रकट होताच पार्वतीच्या शरीराचा रंग काळा पडला, म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका असं नाव प्राप्त झालं. त्यानंतर शुंभ निशुंभाचे सेवक चंड आणि मुंड हे तिथे आले आणि अत्यंत सुंदर आणि मनोहर असं रूप धारण करणाऱ्या अंबिका देवीला त्यांनी पाहिलं. नंतर ते शुंभाकडे जाऊन म्हणाले, महाराज, ती एक अत्यंत सुंदर स्त्री असून आपल्या दिव्य कांतीने हिमालयाला प्रकाशित करत आहे. तिच्यासारखं अतिशय देखणं रूप कुठेही कोणीच पाहिलं नसेल. हे असुरेश्वरा, ती देवी कोण आहे हे जाणून घेऊन आपण तिचा स्वीकार करावा. स्त्रियांमध्ये तर ती केवळ रत्नच आहे. तिचे अवयव फारच सुंदर आहे. ती आपल्या कांतीने सर्व दिशा प्रकाशित करते. आता ती हिमालयावरच राहते. महाराज, आपण तिला पाहू शकता. हे प्रभू, मणी, हत्ती, घोडे आदी त्रैलोक्यातील सर्व रत्न आहेत. ती सर्व तर आपल्या घरात सध्या शोभत आहेत. हत्तीमध्ये रत्नच असा ऐरावत, हा पारिजात वृक्ष आणि त्याचप्रमाणे हा उच्चैश्रवा घोडा हे सर्व आपण इंद्रापासून आणलंय. ब्रह्मदेवाचं हंसयुक्त असं जे रत्नभूत अद्भुत विमान होतं, तेही आपण इथे आणलं आहे. आपल्या अंगणात हे शोभा देत आहे. त्याचप्रमाणे महापद्म नावाचा खजिना आपण कुबेरापासून जिंकून आणला आहे. सुंदर केसराने सुशोभित आणि कधीही न कोमेजणारा अशा कमळांची माळा समुद्राने आपल्याला भेट दिली आहे. सोन्याचा वर्षाव करत राहणारं वरुणाचं छत्रही आपल्या घराची शोभा वाढवत आहेत. त्याचप्रमाणे हा सर्वात श्रेष्ठ रथ जो पूर्वी दक्ष प्रजापतीच्या अधिकारात होता, तो आता आपल्या ताब्यात आहे. हे दैत्येश्वरा, यमाची उत्क्रांतीदा नावाची शक्ती देखील आपण हरण करून आणली. त्याचप्रमाणे वरुणाचा पाश आणि समुद्रात उत्पन्न होणारी सर्व रत्न आपला भाऊ निशुंभाच्या घरी आहेत. अग्नीने ही स्वतः शुद्ध केलेली 2 वस्त्र आपल्या पायाशी ठेवली आहेत. हे दैत्यराज, या प्रकारे सर्व रत्न आपण हरण करून आणली आहेत. तर मग स्त्रियांमध्ये केवळ रत्नच अशी ही कल्याणमयी स्त्री आपण का प्राप्त करून घेत नाही? चंडमुंडाचं ही भाषण ऐकून त्या शुंभाने आपला सुग्रीव नावाचा महान राक्षस दूत म्हणून देवीकडे पाठवला आणि त्या दूताला सांगितलं, तू माझ्या आज्ञेवरून तिच्या समोर जाऊन असं काहीतरी सांग
की जेणेकरून ती अत्यंत प्रीतीने माझ्याकडे लवकर येईल. तो दूत पर्वताच्या अत्यंत रमणीय प्रदेशात जिथे ती देवी होती तिथे गेला आणि अत्यंत मृदू आणि मधुर वाणीने त्या देवीजवळ बोलू लागला. दूत म्हणाला, हे देवी, दैत्यराज शुंभ हा त्रैलोक्यात परमेश्वर आहे. त्याने पाठवलेला मी दूत आहे, म्हणून मी इथे तुझ्याजवळ आलोय. सर्व देवांवर जो सदोदित आपला अधिकार अप्रहितपणे चालवतो, सर्व देवांचा ज्याने पूर्ण पराभव केला आहे, त्या शुंभाचा संदेश मी तुझ्यासाठी आणला आहे, तो ऐक. शुंभ म्हणाला, सर्व त्रैलोक्य माझ्या अधिकाराखाली आहे. सर्व देव माझ्या आज्ञेत चालतात. सर्व देवांचे निरनिराळे यज्ञभाग मी सेवन करतो. त्रैलोक्यामध्ये जी श्रेष्ठ रत्न आहेत ती सर्व माझ्या ताब्यात आहेत. सर्व हत्तींमध्ये रत्न असा जो इंद्रवाहन ऐरावत, तोही मी हरण केला आहे. क्षीरसागराच्या मंथनातून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा नावाचा अश्वरत्न देवाने नम्रतापूर्वक मला अर्पण केला आहे. हे सुंदरी, देव, गंधर्व, नाग इत्यादिकांजवळ जे जे असे आणखीन काही रत्नासारखे पदार्थ होते ते सर्व आता माझ्याकडे आहे. हे देवी, जगातील सर्व स्त्रियांमध्ये तू रत्न आहेस असा मी मानतो. म्हणून तू आम्हाला प्राप्त हो, कारण आम्ही रत्नाचे उपभोक्ते आहोत. हे चंचल नेत्रे, तू मला किंवा माझा महापराक्रमी असा धाकटा भाऊ निशुंभ याला वर, कारण तू केवळ रत्न स्वरूप आहेस. माझ्याशी विवाह केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होईल, म्हणून बुद्धिपूर्वक विचार करून तू मला वर. ऋषी म्हणतात, दूताने सर्व सांगितल्यावर जिने हे सर्व जग धारण केलं आहे अशी कल्याणमयी भगवती दुर्गा देवी गंभीरपणे मनातल्या मनात स्मित हास्य करत म्हणाली, हे दूता, तू जे बोललास ते सर्व खरं आहे. त्यात तू किंचितही खोटं बोलला नाहीस. शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि निशुंभही त्याच्यासारखाच आहे. परंतु याविषयी मी जी काही प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी माझ्या अल्पबुद्धीने पूर्वी जी प्रतिज्ञा केली आहे ती ऐक. जो मला युद्धात जिंकेल, जो माझा युद्ध कौशल्याविषयीचा गर्व नष्ट करेल, जो जगात माझ्यासारखाच बलवान असेल, तोच माझा पती होईल. म्हणून शुंभ किंवा निशुंभाने स्वतः इथे येऊन युद्धात मला जिंकून दाखवावं. या कार्यात आता विलंब कशाला? दूत म्हणाला, देवी, तू गर्विष्ठ आहेस. माझ्या समोर अशा गोष्टी करू नकोस, कारण या त्रैलोक्यात शुंभ निशुंभासमोर कोणता पुरुष युद्धाला उभा राहील? हे देवी, इतर दैत्यांसमोर देखील सर्व देव युद्धात उभं राहू शकत नाहीत, मग तू एकटी स्त्री युद्धाला कशी काय उभी राहशील? ज्या शुंभ आदी दैत्यांपुढे इंद्रादी सर्व देव युद्धात उभे राहू शकले नाहीत, त्यांच्या समोर तू स्त्री कशी काय येशील? म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तू शुंभ निशुंभाकडे चल. असं केल्याने तुझी प्रतिष्ठा कायम राहील. तुझे केस पकडून अपमानित केलेल्या स्वरूपाने मात्र तिथे जाण्याची वेळ आणू नकोस. देवी म्हणाली, तुझं म्हणणं ठीक आहे. शुंभ बलवान आहे, निशुंभ देखील मोठा पराक्रमी आहे, पण मी पूर्वी विचार न करताच प्रतिज्ञा करून बसले आहे. आता मी काय करणार? म्हणून तू आता जा. मी तुला जे काही सांगितलं आहे ते सर्व दैत्य राजाला आदरपूर्वक सांग. मग त्यांना उचित वाटेल ते करते. या प्रकारे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील कथा अंतर्गत देवी महात्म्यातील देवी दूत संवाद नामक 5वा अध्याय पूर्ण झाला. जगदंबार्पणमस्तु. मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.